शेतकऱ्याला मारायचं काम करत आहेत। उद्या प्रशासनाने जर कारखान्यावर तोडगा काढला, कारखानदारांनी जर शेतकऱ्याच्या ऊसावर प्रश्नावर जर तोडगा काढला तर ठीक आहे, नाहीतर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या कुठल्याही बाबतीत गैरसोय ऐकून घेणार नाहीत। आम्ही कारखानदाराच्या घरासमोर आंदोलन करू, कारखान्यासमोर आंदोलन करू, प्रसंगी आयुक्तालय पुणे या संदर्भात समोर बसून सुद्धा आंदोलन करू, कारण शेतकरी आता निर्भीड झालेला आहे। त्याच्या ऊसाला 2400 रुपये भाव देऊन या कारखानदाराचा आम्ही आज इथे आडगाव या ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त केलेला आहे। आणि उद्याच्याला ठीक 6 वाजता परभणी फाटा या ठिकाणी मोठ्या संख्येने आडगाव या ठिकाणाहून शेतकरी येणार असून ऊसाला आपल्याला 4000 रुपये पहिली उचल घ्यायचे आहे। आणि बाहेर कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी 3.5च्या पुढे तरी भाव आहे, पण इथला शेतकरी आजपर्यंत जागृत नव्हता। आता गाव खेड्यातला पूर्ण शेतकरी जागृत झालेला आहे। आज इथे आडगाव या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी टायर जाऊन या कारखान्याचा निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे। जर या आंदोलनात तोडगा नाही जर निघाला तर कारखानदाराच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन करू। 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे, प्रति टन 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे। शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकजुटीत चला, शेतकरी एकजुटीत चला। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे कारखानदाराचं करायचं का खाली मुंडकं वर पाय, उसाला 4000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। उसाला 4000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। उद्यापासून कोयता बंद, ऊसतोड बंद, ऊस वाहतूक बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। उद्यापासून ऊसतोड बंद, ऊस वाहतूक बंद।